महाराज मंडळी सर्व वंदारे या इकडे. या इकडून समोर या आणि राम कृष्ण हरी
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम. माझ्या वडिलाची मिराशी माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास करणे लागला गौरवंता. उपवास करणे लागला लीला भोगवटा आम्हाला रे. लीला भोगवटा आम्हाला रे. कुमार 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 माझ्या वडिलांचे मिराचे गा देवा. माझ्या वडिलांचे मिराची गा देवा. माझ्या वडिलांची मिराची गा देवा. माझ्या वडिलांची मिराची गा देवा. माझ्या वडिलांचे मिराचे गा देवा. माझ्या वडिलांची मिराची गा देवा. माझ्या वडिलांची मिराची गा देवा. माझ्या वडिलांची मिराची गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे भेटला धारवंता. उपवास पारणे राखीला धारवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला धारवंता. उपवास पारणे राखीला धारवंता. केला भोगवटा आम्हाला गे. आम्हाला
उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता तिला भोगवटा आम्हाला गे उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता माझ्या वडिलांची निराशिका देवा माईक लावा. तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवना उपवास पारणे राखीला दारवंता
केला भोगवटा आम्हाला गी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हरिनाथ भगवान समर्थ सद्गुरु सिद्धार महाराज की, राम भाऊजी महाराज की जय. महायोगपीठे वन्दे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमम्. पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दूसरे चरण संतानिया दूसरे चरण संतानिया कथिता वितार कृपा दाने कथिता वितार कृपा दाने कथिता वितार कृपा दाने कथिता वितार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी का गुरुदास तुका बाबाजी का गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसली काही चणीने बोलितो वचनी अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवनगुरु श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कार होण्याचा विठ्ठला विठ्ठला. माझ्या वडिलाची विलाशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हाला गी. श्री सद्गुरु श्रीधर महाराज भक्ती पंचक्रोशी परिक्रमा श्रीधर महाराजांच्या पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने 50 वर्षाचा वारसा घेऊन 50 दिवसाचा प्रवास करून आणि जवळजवळ 150 गावला या भक्ती फेरीचा जागर आपण गेल्या 50 दिवसामध्ये केलेला आहे. श्री सद्गुरु श्रीधर महाराज व रामभाऊ महाराज यांच्या कृपेने स्वामी वासुदेवजी महाराज सरस्वती हरिभक्तीपरायण अंबादास महाराज चोपडे हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज चोपडे यांच्या संकल्पनेतून सद्गुरु श्रीधर महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भक्ती फेरीचा 50 दिवसाचा प्रवास करून हा रथ आपल्या स्वगृही म्हणजे आपल्या मुक्कामाला पोचलेला आहे. आणि याच्या या समारोपाच्या निमित्ताने आज हा समारोप आहे आणि समारोपाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. ज्यावेळेला 50 दिवस हा रथ चालू होता त्यावेळेला एक दिवस आम्ही येऊ असं सांगितलं होतं भाऊया. पण आज या ठिकाणी समारोपाच्या निमित्ताने येण्याचा योग आला आणि श्रीधर महाराजांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. सज्जनानो, श्रीधर महाराज तर आम्ही पाहिले नाहीत, तुम्ही पाहिले अण्णा, तुम्ही पाहिले का? श्रीधर महाराज आम्ही पाहिले नाही, पण आबांना आम्ही पाहिलं, रामभाऊ आबांना आम्ही पाहिलं. आणि फक्त पाहिलंच नाही तर चांगलं पाहिलं. चांगलं पाहिलं याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच. पण खरं सांगू का,
ज्यांच्याकडे रामभाऊ महाराजांनी चांगलं पाहिलं त्यांचं चांगलंच आहे. बरं. मी असं म्हणेल की आबांच्या परीक्षेमध्ये जे उतरलं असेल, आबा म्हणजे आबा होते, आबा म्हणजे ऋषी होते. ऋषीमध्ये अनेक नावं आहेत. वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, वाल्मिकी आहेत, आणखी ते नंतर घेऊ आपण. दुर्वासा नंबर नंतरच आहे. वशिष्ठ आहेत, वाल्मिकी आहेत, विश्वामित्र आहेत, आणखी अनेक पद्धतीचे ऋषी आहेत. त्यापैकी अत्यंत महत्वाचा नंबर जर कोणाचा असेल तर तो दुर्वास ऋषीचा होता. पण दुर्वास ऋषी, वशिष्ठ जसे ऋषी होते तसे दुर्वास सुद्धा ऋषीच होते. मी असं म्हणेल की तुम्ही एखाद्या सोनाराकडे जर तुमच्या सोन्याची परीक्षा घेण्यासाठी गेलात तर तो सोनार त्या सोन्याची पूजा करत नाही, तो सोनार त्याच्यावर कुंकू अक्षित वाहत नाही, तर तो सोनार त्याला ठोकतो, तो सोनार त्याला कापतो आणि तो सोनार त्याला कापतो. सोनं हे तापवल्याशिवाय सोनं ठरत नाही. तापवल्यानंतरही ज्याचं वजन कमी होत नाही ते सोनं होय ना. तापवल्यानंतरही ज्याचं वजन कमी होत नाही ते सोनं. आणि असा तापवणारा भेटणारा एखादा सोनार ज्याच्या जीवनामध्ये भेटत असेल तो भाग्यवान. अरे ज्ञानेश्वर महाराज हे सोनच, पण वेसोबा भेटले म्हणून. जगद्गुरु तुकोबारा हे सोनच, पण रामेश्वर भक्त भेटले म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज हे सोनच, पण औरंगजेब भेटले म्हणून. औरंगजेब भेटला म्हणून, भेटले नाही भेटला म्हणून. भेटले काय म्हणायचं, भेटलाय. औरंगजेब भेटलाय म्हणून. तसं मला असं वाटतंय की सोन्याची परीक्षा घेणारा एखादा सोनार भेटणं जसा महत्वाचा आहे आणि त्या सोनाराच्या परीक्षेला जे उतरत असेल त्याला सोनं म्हणतात. आणि खरं सांगू का खेळकरांना, आबाच्या परीक्षेला जे उतरलं असेल ते परमार्थातलं सोनं असंच ना. त्यांच्या परीक्षेला उतरलं असेल ते सोनं. मला हे सांगू द्या, परमार्थामध्ये स्वभाव महत्वाचा नाही. व्याकरणामध्ये एक श्लोक आला भांडारकरांच्या पुस्तकात पहिल्याने, कृष्ण भोगी शुकस्त्यागी. हा श्लोक पाहून या. परमार्थामध्ये स्वभावाला महत्व नाही, परमार्थामध्ये प्रभावालाही महत्व नाही. परमार्थामध्ये खऱ्या अर्थाने विचाराला महत्व आहे आणि त्या विचाराप्रमाणे कृतीला महत्व आहे. तुमचा स्वभाव अत्यंत गोड आहे राव, अत्यंत गोड आहे तुमचा स्वभाव, पण कधी चहा पाजत नाही. बोलायला लय गोड आहे राजा, पण कधी जेवण सांगत नाही, नाही का. आता इतक्या दिवस झाले आम्ही त्या मामाने आम्हाला कधी जीव घातले नाही. स्वभाव अत्यंत गोड, जेवण द्यावं लागेल ना. स्वभाव अत्यंत, मी सांगू का, मी सांगू का, विठाला विठाला जीव घालणारा माणूस प्रेमळ असला पाहिजे. जीव घालणारा प्रेमळ असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे. त्याचे शब्द सुद्धा प्रेमळ असले पाहिजे, नाही का. मी विचारून जाईल. खरं म्हणजे ते आमचे विनेकरी आहे. कोण्या गावचे तुम्ही? चिंचोलीचे आहे. समजा आम्ही सगळेजण तुमच्या घरी जेवायला आलो, हो म्हणा, हो तर म्हणा. तुम्ही आम्हाला पंचपक्वान्नाचं भोजन केलं, हो म्हणा. केलं नाही, केलं ना नाही, हो म्हणा. सांगा पंचपक्वान्नाची नावं. गोड आंबट, गोड आंबट म्हणतात. चला हो म्हणा. तुम्ही आम्हाला 2000 रुपये किलोचं तूप आणलं वाढायसाठी, हो म्हणा. वाढायचं नाही, हो म्हणा. हो.
आणि ते तूप वाढताना तुम्ही सारखं म्हणत होते घ्या लेको खाऊन. पाहिलं होतं तुमच्या बापाने कधी? हो म्हणा. तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे पदार्थ यांनी केले, पण यांनी जर आपला बाप काढला त्याच्याकडचं तूप खावा ठेवून टाकला. वाढणारा कसा असला पाहिजे? कसा असला पाहिजे? माऊलीची ओवी नाही का? नाही. अरे ते पुढचं आहे अगोदर सांग ना. सुग्रणू आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे असं असं. बाई सुग्रण असली पाहिजे. बाई सुग्रण असली पाहिजे. सुग्रणू आणि उदारे. बरं ती उदार असली पाहिजे. ते उदार असणं फार महत्वाची आहे महाराज. नाही तर काही काही बाया बेसन करतात पण तेलच वाढत नाही. उदार असली पाहिजे. आणि जेवणारे कसे असले पाहिजे? एकाच घासाला सगळी चटणी खाऊन टाकली पाहिजे. एकाच घासाला, पहिल्या घासाला चटणी. रसज्ञ असले पाहिजे, मग जेवणाची मजा येत असते. असं असलं पाहिजे. विठाला विठाला यासाठी बोलतो आपल्याशी. भोजन देणारे प्रेमळ असले पाहिजे. भोजन महाराज आईच्या हातनंच घेतलं पाहिजे. आई जर वाढायला असेल आणि मुलगा जर जेवायला असेल तर त्या भोजनाची फार वेगळी मजा असते. लक्षात ठेवा. आईच्या हातचं भोजन फार वेगळं असते. बाईच्या हातचं भोजन मला माहीत नाही. मला माहीत आहे बाई बिचारी शिव्या देत असते ना, आपल्याला जेवावं लागतं. आपलं म्हणजे तुम्हाला जेवावं लागतं. त्याचा अर्थ असा आहे की भोजन देणारे प्रेमळ असले पाहिजे. पुढे ऐका. भोजन देणारे प्रेमळ असले पाहिजे आणि शिकवणारे कडक असले पाहिजे. शिकवणारे जर कडक भेटले नाही तर विद्यार्थी कधीच पास होणार नाही. कधीच पास होणार. आणि म्हणून शिकवणारे कडक असले पाहिजे. सांगू द्या मला, मी आबाचा स्वभाव पाहिला. जास्त नाही पाहिला पण 1-2 वेळेला पाहिला. त्याच्यात मला त्यांचा परिचय झाला. आबाचा स्वभाव मात्र कडक होता, पण आबाची परमार्थाची निष्ठा मात्र पर्वतासारखी कठोर होती. लक्षात ठेवा. फार मोठी निष्ठा. अरे निष्ठा महत्वाची आहे ना. ही निष्ठा महत्वाची आहे. निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, स्वधर्म निधान हे वर्म चुकू नये. निधान हे वर्म चुकू नये. निष्ठावर निष्ठा, निष्ठावर निष्ठा, विश्वास आबाच्या परीक्षेमध्ये जो उतरला असेल समजून चला, त्याचा परमार्थ शेवटपर्यंतच आहे आणि गेला आहे. सज्जनानो, मला या परंपरेबद्दल आनंद वाटला. खरं म्हणजे आपल्या वडिलाची परंपरा, आपल्या वडिलाची मिराशी चालवण्यासाठी आजही कुटुंब समर्थपणे प्रयत्न करते. आजही त्याची उदारता कायम आहे आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाबद्दल सगळ्या तालुक्याला अत्यंत आदर आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जर हे परंपरा सोडली असती तर आम्ही या ठिकाणी फक्त मंगल कार्यालय म्हणून आलो असतो. परंपरा सोडली असती तर आम्ही फक्त अक्षता हातावर घेऊन नरोदय माऊलीच्या अंगावर फेकण्यासाठी आलो असतो. आणि आम्ही आज इथ्याच या ठिकाणी येतोय ना, ती अत्यंत आदराने पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी, श्रीधर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, आबाचं दर्शन घेण्यासाठी येतो. त्याचं कारण तुम्ही ही परंपरा कायम ठेवली म्हणून. परंपरा कायम ठेवणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
खरं सांगतो तुम्हाला, मनापासून सांगतो की आम्हाला चोपडे घराण्याचा सार्थ अभिमान आहे. मला फोटो बोलण्याचं काय कारण, सार्थ अभिमान आहे दादांनो की तुम्ही ही परंपरा कायम ठेवली. आबा होतेच, नंतर काका आहेत, तुमचा तर अभिमान आहेच, पण पुढचेही तुमचे मुलं तुमच्याही पुढे आम्हाला दिसतात, त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ही परंपरा चालवणं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतंय हेच तुमच्या घराण्याचं खरं भांडवल आहे. विठ्ठला विठ्ठला माझ्याकडे पहा, असं 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 इथे इथे तुला शिस्त असते. भांडवल आहे, भांडवल कसं आहे पहा, भांडवलाची गरज आहे. मला असं वाटतंय मृदंग वाजवायचा असेल तरी भांडवल पाहिजे, मृदंग वाजवायचा असेल तरी भांडवल पाहिजे. ते भांडवल वापरण्याचं ज्ञान पाहिजे, वापरण्याचं ज्ञान पाहिजे. एखाद्याने खर्जामध्ये गायन चालू करावं आणि तुम्ही मुखडा वाजवा, तसं नाही पाहिजे. ते तसंच वाजवलं पाहिजे. लग्गी सुद्धा कुठली कुठं वाजवायची हे समजलं पाहिजे, नाही का? नाही तर श्रीरामचंद्र कृपाळू भजमन म्हणायचं तुम्ही धागीनता वाजवायचा, असं नाही पाहिजे. म्हणजे मृदंग वाजवण्यासाठी सुद्धा भांडवल पाहिजे, भांडवलाची गरज आहे आणि ते वापरण्याचं ज्ञान पाहिजे. गायनासाठी सुद्धा भांडवल पाहिजे महाराज, गायनासाठी सुद्धा भांडवल पाहिजे. मला असं वाटतंय गुणीजनांच्या जीवनामध्ये स्वर तर हे भांडवल आहेच, पण तो जर वारकरी गुणीजन असेल तर पाठांतर सुद्धा त्याचं एक भांडवल असलं पाहिजे, त्याच्या पाठ असलं पाहिजे. काकडातले साधे साधे प्रमाण त्यांनी पाठ केले पाहिजे. मला वाटते टाळकराच्या सोबत नेहमी मालिका असली पाहिजे आणि मोबाईल पाहिल्यापेक्षा त्यांनी मालिकेतले अभंग पाहिले पाहिजे. भांडवल असलं पाहिजे. टाळकऱ्याचं भांडवल म्हणजे स्वर तर आहेच, पण टाळकऱ्याचं दुसरं भांडवल म्हणजे पाठांतर सुद्धा आहे, पाठांतर सुद्धा आहे, पाठांतर असलं पाहिजे. मला दुर्भाग्याने सांगावं लागतं की आता पाठांतर थोडं कमी होत चाललंय, कमी होत चाललंय. पाठांतर कमी होणं चांगलं नाही, पाठांतर असलं पाहिजे. प्रमाण पाठ असले पाहिजे, किमान प्रमाण तरी पाठ असले पाहिजेत ना, जाऊ द्या पण प्रमाण तरी पाठ असले पाहिजे. आमचे वैकुंठवासी अण्णा म्हणायचे, कोण अण्णा? जगन्नाथ अण्णा पवार. ते असं म्हणायचे की गाथाचा गाथा पाठ ते पूर्वीचे टाळकरी, पूर्ण गाथा पाठ ते टाळकरी. टाळकरी कसे असायचे? पूर्ण गाथा पाठ ते टाळकरी, फक्त प्रमाण पाठ ते कीर्तनकार. ज्यांच्या काहीच पाठ नाही ते दिंडी चालत असं म्हणायचं आहे. आणि म्हणून पाठांतर अत्यंत महत्वाचं आहे. गायनाचं भांडवल आहे स्वर, गायनाचं भांडवल आहे पाठांतर. मृदंगाचं भांडवल आहे बोल आणि ते वापरण्याचं ज्ञान, हे त्याचं भांडवल आहे. स्वयंपाकाचं सुद्धा भांडवल आहे. स्वयंपाक करण्यासाठी भांडवल वापरताना महाराज म्हणतात काय काय असलं पाहिजे? उदक अग्नी धान्य उदक म्हणजे पाणी असलं पाहिजे, धान्य असलं पाहिजे आणि अग्नी असला पाहिजे. उदक, अग्नी आणि धान्य झाल्या गळेपा. एका विन एक कामा नये. फक्त पाणी आहे, अग्नी आहे, धान्य नाही, स्वयंपाक होणार नाही. धान्य आहे, पाणी आहे, अग्नी नाही, स्वयंपाक होणार नाही. या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहे आणि त्या वापरायच्या कशा हे सुद्धा महत्वाचं. हे सुद्धा भांडवलच आहे त्याचं, हे सुद्धा भांडवल. वापरायचा कसं हे सुद्धा समजलं पाहिजे. दृष्टांत सांगितला जातो. पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या आणि पुरणाच्या पोळ्या त्या पुरीला काही येत नव्हत्या, बिचारीने शिकल्या नव्हत्या, मायेने तिने शिकवल्या नव्हत्या तिला.
आणि पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या तुमच्यासाठी सांगतो. एका म्हातारीला तिने विचारलं आणि त्या म्हातारीने सांगितलं, बाई पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील ना तशी डाळ शिजू घातली पाहिजे. म्हटले हे मला माहीत आहे आजीबाई, ते डाळ शिजताना जास्त शिजू द्यायची नाही, ती फक्त पोट चिपी झाली पाहिजे हे माहीत आहे आजीबाई मला. मग ते खाली उतरलं पाहिजे तो गंज, म्हटलं हे मला माहीत आहे. मग ते मिक्सरमधून काढलं पाहिजे किंवा वाटलं पाहिजे, म्हटलं हे मला माहीत आहे, हे मला माहीत आहे. म्हटले मग कणिक भिजवली पाहिजे, म्हटले हे मला माहीत आहे. आता मोठी म्हातारी असा विचार करते, हे जर सगळं तुला माहीत आहे तर तू माझ्याकडे आली कशा? तर मग शेवटी आजीने सांगितलं, एका हाती पुरणाचा गोळा घेतला पाहिजे, म्हटलं हे मला माहीत आहे. एका हाती कणिकचा गोळा घेतला पाहिजे, म्हटलं हे मला माहीत आहे. तुम्ही ऐकताय ना? पण एक गोष्ट नाही, हे दृष्टांत आहे. एका हाती कणिकचा गोळा घेतला पाहिजे, एका हाती पुरणाचा गोळा घेतला पाहिजे आणि कणिकचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला पाहिजे आणि पुरणाची पोळी केली पाहिजे. माहित आहे आजीबाई, जाय मर म्हटलं माहित आहे. भांडवल म्हणजे हे करण्यासाठी सुद्धा भांडवल. खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की एखादा प्रसंग सांगण्यासाठी सुद्धा भांडवल पाहिजे. तो प्रसंग सांगण्यासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. जसा प्रसंग असेल तसा तो सांगितला गेला पाहिजे. प्रसंग जर छत्रपतीचा असला तर तसा स्वर असला पाहिजे आणि प्रसंग जर सुदामजीचा असला तर स्वर तसा असला पाहिजे. छत्रपतीचा प्रसंग असला तर कसं सांगितलं पाहिजे, मग निघाले बुवा ते पन्नाड गडावर होते आणि मग जरा अडचणीतच सापडले नाही का. आणि मग ते विशाळगड होता म्हणे आणि ते त्यांना जायचं होतं तिकडे. मग ते काय असं सांगितलं पाहिजे. मग ते बाजी प्रभू होते म्हणतात कुणीतरी, आणि त्याने त्या 2 पालख्या घेतल्या आणि ते तारीख निवडली 12 जुलै 1660. आषाढ शुद्ध पौर्णिमा होती, गुरुवारचा दिवस होता. मग तो वेळा जवळजवळ येत चालला होता. मग ते वेळामध्ये असं सांगायचं, छत्रपती सांगणार असं सांगितलं. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. अरे देशापायी सारे विसरू, माया ममता नाती आणि शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, असं सांगितलं. छत्रपतीचा प्रसंग सांगण्याचंही भांडवल आहे आणि सुदामजीचा प्रसंग सांगण्याचंही भांडवल आहे. मला एवढ्यावर थांबायचं नाही, स्वयंपाकाचंही भांडवल आहे. तसं पुढे सांगू द्या, भांडणाचं सुद्धा भांडवल आहे. भांडणाला सुद्धा भांडवल पाहिजे. मला कोणालाही भांडलं नाही, ते एक स्वतंत्र पद्धत आहे भांडण्याची. नळावरचं भांडण आहे का तुम्ही? बापरे. आणि भांडणाचं भांडवल आहे, किमान 5 मिनिट तरी शिवी डबल नाही आली पाहिजे. शिवी डबल नाही आली, 5 मिनिट तरी अशी डबल शिवी नाही आली पाहिजे. आणि ते काय असं म्हणायचं, आम्ही नाही, आम्ही असं नाही. असं जोरात असलं पाहिजे, ते भांडण आहे. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारणात तुझी माया जनी उभी राहुनी अंगणी पुढे
शिव्या देते दाशी दाशी केली, शिव्या केली दाशी, शिव्या, भांडण, भांडण, भांडणाचं भांडवल आहे. आणि मला असं वाटतं की जनाबाई देवाला भांडत होती आणि जनाबाई भांडत असताना सुद्धा देवाला त्या शिव्या गोड लागत होत्या. प्रेमानं असतील ना महाराज तर शिव्याही गोड लागतात आणि प्रेम नसेल ना तर चांगलं बोलणं सुद्धा गोड लागत नाही. जनाबाईला प्रभू म्हणत होते, ज्यांनी आणखी 2-4 येऊ दे, खूप मस्त शिव्या देता येतात तुला. खरं म्हणजे तुझ्या भजनापेक्षाही तुझ्या सेवेमध्ये शिव्यामध्ये काही वेगळा रस आहे आणि आणखी 2-4 येऊ दे. याचा अर्थ हे भांडण आहे आणि त्या ठिकाणी शिव्या दिल्या जातात. त्याच्यासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. भांडणासाठी सुद्धा भांडवल पाहिजे. हो, भांडवल पाहिजे. बघा तुम्ही, त्याचं भांडवल सुद्धा आहे बरं. भांडणाचं भांडवल सांगू का? खेडिया माझी हनुम्या शहाणा, खेडिया माझी एक हनुम्या शहाणा, तो न पडे काम वासनी रे, कामची नाही तेथ क्रोधची कैसा आणि तेथे कैसे. हे भांडणाचं भांडवल आहे. इच्छा, तेथ इच्छा ही कुमारी झाली. इच्छा हे पहिलं भांडवल. इच्छा पूर्ण नाही झाला की क्रोध, नाही का? आणि क्रोध पूर्ण खऱ्या अर्थाने तो क्रोध, नाही का? इच्छा, नाही का? काम म्हणजे इच्छा. इच्छा पूर्ण नाही झाली की माणसाला क्रोध येतो आणि क्रोधातून जे निर्माण होते त्याला भांडण म्हणतात. म्हणून खेडिया माझी एक हनुमिया शहाणा, कोण पडे काम वेसनी रे, कामची नाही तेथे क्रोधची कैसा आणि तेथे कैसे भांडण रे. भांडणासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. व्यवसायासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. मला सांगू द्या, परमार्थासाठी सुद्धा भांडवलाची गरज आहे. विठाला भांडवल स्वतः कमावणारे आणि त्याच्यावर आपला व्यवसाय करणारे हे भांडवलदार वेगळे, हे व्यवसाय वेगळे. दुसरं एक भांडवल की जे आपल्या वडिलांकडून आलेलं भांडवल आणि खऱ्या अर्थाने ते जपणारे आणि ते वाढवणारे, हे एक व्यवसाय करणारे. आपणच कमवायचं, आपणच वाढवायचं, हाही एक व्यापारच आहे, हे एक भांडवलच आहे. पण आपल्या वडिलांनी कमवायचं आणि आपण ते घालवायचं नाही, आपण ते वाढवायचं आणि वाढवल्या नाही गेलं तरी चालेल, पण टिकवायचं. वडिलांकडून आलेलं भांडवल जो टिकवतो ना तोच खरा मुलगा आहे. वडिलांकडून आलेली संपत्ती जो टिकून ठेवतो ना तोच खरा मुलगा आहे. वडिलांकडून आलेली संपत्ती टिकवतो तो खरा मुलगा आहे. त्यालाच मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. आणि हे भांडवल आहे. काही भांडवल स्वतः तयार होतं, काही भांडवल आपल्याला आपल्या पूर्वजाकडून भेटत असतं. भिकाजी महाराज माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आम्ही आळंदीला गेलो. पहिल्यानेच गेल्यानंतर आम्ही सप्त्याला गेलो एका ठिकाणी. बारामती भागामध्ये शहापूर नावाचं गाव आहे, तिथं सप्त्याला गेलो. आणि खरं म्हणजे खायचीच व्यवस्था होत नव्हती महाराज. जलाराम तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. जलाराम माहीत, तुम्हाला माहीत आहे महाराज. जलारामची एक पोळी भेटत होती, एवढासा शिरा आहे ना, आणखी काय एवढासा भात, आणखी हे काय कढीवाले इथंच आहे. ते असं हातावर घ्यायचं, तो भात घ्यायचा, त्याच्यात कढी टाकायची भाऊ, आणि ते सगळं खाल्ल्यानंतर कढी प्यायची आणि तो शिरा नंतर खायचा. झाला दिवस. मंडई धर्मशाळेमध्ये 2 तास पहारा द्यायचा. मग कधी 12ने कधी रुपया भेटत होता.
त्याचे शेंगदाणे घ्यायचे झाली रात, अशी परिस्थिती होती त्या ठिकाणी. आणि नेमका त्यावेळेस सप्ताह लागला आम्हाला. म्हटलं चला हे तर भागी, म्हणून आम्ही ते शहापूर गावाला गेलो. आणि तो रस्ता वारकऱ्यांचा रस्ता होता, वारकऱ्यांचा रस्ता. महिन्याचे वारकरी त्या रस्त्याने पंढरपूरला जात होते. त्या पोरांना जरा सांगा, ते तुम्ही भिंतीसाठी आणले, असे सोनं नका करत जाऊ, सहज व्यवस्थित करत जा. ते आणले की ते तेवढं पार्ट झालं की त्याला असं वाटतं आपलं कामच नाही आता. सरळ बसा रे. आणि ऐका, तो सप्ताह झाल्यानंतर घरी येण्याचा विचार झाला की आता निघून जायचं घरी, खरंच राजू. आणि घरी यायसाठी सप्ताह झाल्यावर घरी जायचं आणि आपलं राहायचं असा विचार केला होता. शेगावची संस्था झाली होती, थोडंफार कुठंतरी कीर्तन करून नाही तर तिथंच कुठंतरी पुजारी राहू असं वाटलं. भाऊने सुद्धा म्हटलं होतं की तू इथं थांबून जा, थांबू तिथं असं वाटलं. पण ज्या वेळेला आम्ही संध्याकाळच्या वेळेला असं फिरायला गेलो आणि एका चिंची खाली एक वारकरी बसले होते. चिंची खाली बसले होते, पडशी होती, पडशी. पडशी तुम्हाला समजते, तुम्हालाही समजते. गोपाळ तुला समजते का? पडशी अशी डोक्यावर घ्यायची असते, खांद्यावर घ्यायची असते. पडशी पडशी होती. आणि ती पडशी मला आठवते ते अजून, असं घोंगडं टाकलेलं, अशी पडशी ठेवलेली, इथं पताक ठेवलेली त्या टेकून, आणि असे खेटून ते वारकरी बसले होते. वारकरी आहेत म्हणून दर्शन घेतलं आणि समोर आम्ही बसलो. बसल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारले, गप्पा मारल्या आणि विचारलं की बाबा वारी म्हटले हा किती वर्षापासून? नाही 22 वर्षापासून. आणि कोणची वारी म्हटले सतत वारी. फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी, नाही तर सतत वारी. फक्त अक्षय तृतीयेच्या घरी, नाही तर सतत वारी. वद्यवारी, मध्य एकादशी आळंदीला आणि शुद्ध एकादशी पंढरपूरला, बस ही वारी. 22 वर्षापासून म्हटले हा. काढून दिलंय घरून, कोणी बोललंय तुम्हाला? मुलाने काही शिव्या दिल्या, सून काही बोलली? म्हटले कोणीच नाही बोलली. मग हे वारी करताय का? गरिबी म्हणून, भिकारी म्हणून? ते म्हटले पोरो, तुमचा भ्रम राहू नये म्हणून सांगतो. 250 एकर जमीन आहे, 250. 150 एकर ऊस असतो. आणि बाबा खोटं, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही. 250 एकर जमीन आहे, तरी वारी. इतकी जमीन भारी तरी वारी. म्हटले हा, त्याचं कारण काय? त्यांनी सांगितलेलं कारण सांगतो तुम्हाला. माझे वडील वारकरी, आम्ही 2 भाऊ. जाताना आम्ही दोघही जण वडिलाच्या समोर बसलेले, असे बाजूला. वडिलाच्या उशाशी पताका ठेवलेली. आणि वडिलांनी विचारलं, अरे जमीन सांभाळणार? म्हटले सांभाळणार. जमीन देते लोक मी तुम्हाला, तशी जमीन जशी तुम्हाला सांभाळण्यासाठी देतो, तशी हातात पताका घेतली, माझ्या हातात दिली, ही सुद्धा तुम्ही सांभाळली पाहिजे. माझ्या वडिलाचा 13वा झाला, तेव्हापासून खांद्यावर पताक घेतली. आज फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी जातो, सतत वारी करतो. हे भांडवल आहे. कोणाकडून आलेलं? वडिलाकडून आलेलं भांडवल. विठाला विठाला भांडवल जर जमा करायचं असेल तर तसं होत नाही. प्रपंचातल्या भांडवलासाठी सुद्धा कष्ट करावे लागतात, खूप कष्ट असतात. त्यासाठी सुद्धा ऐकत नाही भेटत. आजपर्यंत कोणाला भेटलं नाही, आपल्याला कसं मिळेल? तुम्हाला सांगतो, पेरणी केल्याशिवाय त्या ठिकाणी उगवत नाही, उगवल्याशिवाय मोठं होत नाही, मोठं झाल्याशिवाय दाणे येत नाही, दाणे आल्याशिवाय घरी येत नाही. कष्ट करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात. त्यावेळेला प्रपंचातलं भांडवल, त्या ठिकाणी व्यवसाय, तो नफा आपल्याला दिसतो. तसं महाराज म्हणतात की, देवा आमच्या पूर्वजांनी सुद्धा यासाठी खूप कष्ट केले.
खूप कष्ट केले. आणि काय काय कष्ट केले अभंगाच्या दुसऱ्या माझ्या वडील उपवास पाळणे राखीला दानवता हो उपवास पाळणे राखीला दानवता उपवास पाळणे राखीला दानवता हो उपवास पाळणे राखीला दानवता केला भगवता आम्हाला केला भगवता आम्हाला केला भगवता आम्हाला उपवास पाळणे राखीला दानवता हो उपवास पाळणे राखीला दानवता हो उपवास पाळणे राखीला दानवता हो उपवास पाळणे राखीला दानवता पुढे या महाराज, पुढे या. ज्ञानेश्वर महाराज पुढे या. बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे भाऊ इतके महाराज लोक आहेत, एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं विसरून जाईल इतके आहेत. ज्याचं विसरून राहील ते माझी तारीख घेणार नाही. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे. आणि हे भांडवल जमा करण्यासाठी आम्ही काय केलं, उपवास केला, पारणं केलं आणि तुझा दारवंटा झिजवला, तुझा दारवंटा केला. याचा अर्थ असा आहे की खरं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांचे कष्ट जर आठवले तर आपल्या लक्षात येईल की आपला प्रपंच तसा उभा राहिला नाही. आपल्या पूर्वजांनी यासाठी फार मोठे कष्ट केले. प्रपंचामध्ये जर कष्ट असतील महाराज तर परमार्थामध्ये सुद्धा कष्ट आहेत. उपवास पारणे नाही का, राखीला दारवंटा आणि भोगवटा कोणासाठी केला, भोगवटा आम्हाला. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की हे तुम्ही कशासाठी करताय असं जर बापाला विचारलं तर बापाचं उत्तर असते की हे माझ्या पोरासाठी करतो. असं ना, बापाचं उत्तर काय असते, हे कशासाठी. आता खरं सांगा, 50 नंतर कष्ट कशासाठी, कोणासाठीच नाही. आणि 60 नंतर नातवासाठी. तर काय 60 नंतर काय राहते माणसाचं. समजा त्याने जर मंदिरातच राहिलं तर काय बिघडते, पण 60 नंतरही हे तिथून डोकं काढत नाही. याचं कारण काय, नातवासाठी. ते कोणासाठी असं जर विचारलं तर आपण म्हणतो नातवासाठी. कोणासाठी हे कष्ट आपण म्हणतो, मुलासाठी. कोणासाठी हे कष्ट आपण म्हणतो, पुढच्या पिढीसाठी. कोणासाठी कष्ट हे आणखी दुसऱ्या पिढीसाठी. की जसं आपण सांगतोय ना तसं तुम्हाला सांगतो, महाराज म्हणतात आमच्या पूर्वजांनी हे कष्ट केले कशासाठी, फक्त सेवेसाठी. तुझी चरणसेवा साधावी पांडुरंगा, किंवा साधावे असं पांडुरंगा तुझी चरणसेवा पांडुरंगा. हे पांडुरंगा, हे सगळे उपवास कोणासाठी, फक्त तुझी सेवा करण्यासाठी. उपवास पारणे राखीला दारवंटा, कशासाठी, केला भोगवटा आम्हा लागी, तो कशासाठी, फक्त तुझी सेवा करण्यासाठी. तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि ही आमच्या वडिलाची रीत आहे. माझ्या वडिलाची मी राशिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा, वडिलाची ही रीत आहे. आता भाव असा आहे की वडील कोण बुवा, वडील कशाला म्हणतात. वडिलाची व्याख्या सांगत असताना काय सांगितलं जाते ज्ञानेश्वरीमध्ये, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त आणि अनुष्ठाने जगा देत वडील जे. आपल्या कृतीने आपलं जीवन समाजासमोर ठेवतात ते वडील.
आणि जेथ वडील जे करती तया नाम धर्म ठेविती हेर अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरो जनः सयत् प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. याला वडील म्हणतात. जे आपल्या कृतीने आपलं जीवन आपल्या मुलांच्या समोर ठेवतात ते वडील. आपल्या मुलाने आपलं दर्शन घ्यावं असं वाटत असेल, आपल्या मुलाने आपलं दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे का नाही? आपल्या मुलाने आपलं दर्शन घ्यावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या मुलांच्या देखत आपल्या मायबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याला वडील म्हणतात. त्याला वडील म्हणतात. आपल्या मुलाने संध्याकाळी फुटाणे खाऊ नये. संध्याकाळचे फुटाणे समजतात का नाही तुम्हाला? समजतात. अरे वा. आपल्या मुलाने संध्याकाळी फुटाणे खाऊ नये असं जर वाटत असेल तर शहाण्या बापाने आपल्या मुलाच्या देखत बिडी सुद्धा ओढायची नाही. त्याला वडील म्हणतात. त्याला वडील म्हणतात. आपली ही परंपरा अशी चालत राहावी असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने वडिलांनी सुद्धा ती परंपरा चालवली पाहिजे. मला आठवते, मला परंपरेने सांगितल्या जाते की खऱ्या अर्थाने असे काही महात्मे झालेत महाराज की त्यांची परंपरा आजही लोक चालवतात. परंपरेला फार मोठं महत्व आहे. आपला विषय असा आहे की वडील कशाला म्हणतात. वडील कशाला म्हणतात त्याची व्याख्या झाली. मग जगद्गुरु तुकोबारायांचे वडील कोण? गोलोबा हे तर वडील आहेतच, पण महाराज आणखी एक परंपरेने वडील मानतात. परंपरेने महाराजांचे पहिले वडील म्हणजे प्रल्हाद. पूर्वी जो प्रल्हाद. महाराजांचे दुसरे वडील म्हणजे अंगद. कोची झाला अंगद. महाराजांचे तिसरे वडील म्हणजे उद्धव. महाराजांचे चौथे वडील म्हणजे नामदेवराय. आणि महाराज हे पाचवे हे त्यांचं देव. काय रीती होती बा या लोकांची? तुमच्या वडिलाची रीती काय? काय रीती आहे तुमच्या वडिलाची? महाराज म्हणतात काही मागणे माझ्या वडिलाची रीत आहे. आमच्या वडिलांनी देवापुढे सुद्धा काही मागितलं नाही. प्रल्हादजीवर ज्यावेळेला भगवान प्रसन्न झाले त्यावेळेला प्रल्हादजीला म्हटलं की तुला काय पाहिजे ते मागून घे. प्रल्हादाने काय मागावं महाराज? तुला काय पाहिजे ते मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला प्रल्हादजी म्हणतात की देवा मला जर काही द्यायचं असेल ना तर कोणापुढे मला मागण्याची इच्छा होऊ नये हेच दे. नच भृत्या सवय वणिक असं म्हणतात. मी भृत्य आहे, मी वणिक नाही, मी व्यापारी नाही. मी जर सेवक असेल तर मला तुला काही मागायचं नाही. खऱ्या अर्थाने मागितलं तर मी व्यापारी होईल. आणि ती आमच्या वडिलाची रीत आहे. सज्जन जगद्गुरु तुकोबारायांचे हे वडील आहे. खरं म्हणजे महाराजांचे हे वडील आहे आणि हेच खरी वडील आहे. तुमचं भाग्य आहे दोघांचे. तुमचं भाग्य की खऱ्या अर्थाने हे तुमचे जे वडील आहेत हे तुमचे प्रपंचातलेही वडील आहेत आणि परमार्थातले वडील. परमार्थातले वडील अनुष्ठाने जगात वडील होते, परमार्थातले वडील. आणि त्यांची परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. माझ्या वडिलाची मिरास. खरं सांगा गोकुळ भोग म्हणजे यातले तुम्ही.
आणि अंबादास भाऊ. तर गोकुळकडून अंबादास भाऊ आम्हाला लवकर लक्षातच येत नाही. खरं सांगा, तुमचं खरं भांडवल काय, खरा नफा काय? मला असं वाटतं की त्र्यंबकेश्वरची वारी हे तुमच्या वडिलाची परंपरा आहे. आळंदीची वारी हे तुमच्या वडिलाची परंपरा आहे. पंढरपूरची वारी हेच तुमच्या वडिलाची परंपरा आहे. आणि मला असं वाटतं ही परंपरा चालवणं हेच तुमची मिराशी आहे, हीच तुमची संपत्ती आहे. ही संपत्ती हीच मिराशी. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरं सांगा अंबादास भाऊ, समजा जर हे केलं नसतं तर आबा तिथून स्वप्नात आले असते. एखाद्या वेळेला स्वप्नात सुद्धा एखादी काठी दिलीच असते तुमच्या पाठीत फिरतो, का गेला नाही तर का गेला नाही. मग ते कसं बोलत होते मला कीर्तनात बोलता येत नाही, असं बोलायचे मलाच. त्याचा अर्थ असा आहे की ही तुमची खरी संपत्ती आहे. मिराशी म्हणजे संपत्ती, ही तुमची खरी परंपरा आहे. आणि म्हणून तुमच्या वडिलाची मिराशी तुम्ही चालवताय. माझ्या वडिलाची मिराशिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. आमच्या वडिलांनी, आमच्या श्रीधर महाराजांनी उपवास पारणे, राखीला दारवंटा आणि केला भोगवटा. आम्हाला गी त्यावेळेची वारी, त्यावेळेच्या पंक्ती, त्यावेळेची दिंडी फार कठीण प्रसंग होता. आता मात्र दिंडी वाऱ्याचं फार स्वागत आहे. तुमचं खूप स्वागत झालं गावागावामध्ये, नाही का? हा रथ, चांदीचा रथ पाहिल्यानंतर लोक गोळा होत होते. मला असं वाटतं की हा भोगवटा आमच्यासाठी आमच्या वडिलांनी केला आणि त्यांनी मात्र हे सगळं करण्यासाठी उपवास सहन केले. आता पुढचा विषय असा आहे, एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,